अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। जम्मू कश्मीर में हुए आतंकी हमले का निषेध करते हुए विधायक राहुल पाटिल, इनके समर्थक और विधायक राहुल पाटिल इन्होंने ये मांग की है कि इनके पीछे का जो मास्टरमाइंड है उसे भी पकड़ा जाए और उनके खिलाफ कार्रवाई की जाए। केंद्र की गुप्तचर विभाग ये पूरी तरह से फेल हो चुका है। इन आतंकी हमला करने वाले आतंकियों को पकड़कर उनको ढेर किया जाए, गोली से मारकर उनकी हत्या की जाए। उसी तरह से पर्यटकों की सुरक्षा के लिए कड़क इंतजाम किया जाए, उनके लिए अलग से नियोजन बनाया जाए। ऐसी मांग देश के महामहिम राष्ट्रपति से की गई है। दिए गए निवेदन पर विधायक डॉक्टर राहुल पाटिल, डॉक्टर विवेक नवंदर, सो अंबिका डहाड़े, संजय गाड़गे, अनिल डहाड़े, इनके अलावा अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता इस समय मौजूद थे। काल पुलवामा येथे अत्यंत निंदनीय असा मानवतेला काळीमा फासणारा आतंकवादी हल्ला झाला। त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंबीय जे पर्यटनासाठी गेले होते, महाराष्ट्र असेल, ओरिसा असेल, कर्नाटक असेल, सर्व भारत देशामधून जे काही त्या ठिकाणी पर्यटनासाठी काश्मीरला गेलेले लोक होते, त्यांना कुठलीही या गोष्टीची म्हणजे असा काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि आतंकवाद्यांनी असा हमला केला की 26 जणांना त्याच्यामध्ये आपला जीव गमवावा लागला। सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी कुणीही नव्हते। प्रत्यक्षदर्शी लोकांचे इंटरव्ह्यू आम्ही कालपासून टीव्हीवर बघत आहोत। 2-2 हजार 3-3 हजार पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत। हा भाग हा नेहमीच चंदननगर आणि हा भाग हा संवेदनशील भाग म्हणून बघितला जातो आणि त्या भागामध्ये सुद्धा जर एवढी माणसं त्या ठिकाणी असताना सुरक्षेचा कर्मचारी नव्हता आणि असा दुर्दैवी काळाचा घाला ह्या सर्व कुटुंबियांवर गेला, ही अत्यंत निंदनीय घटना आहे। ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। ह्याच्या बुडाशी जाऊन पूर्ण ह्याची माहिती घेणे, कोणाचे त्याच्यामध्ये हात आहे, जरी ज्या काल टेररिस्ट रेजिस्टन्स फ्रंट TRFनी त्याचा एक आपल्या मान्यता दिली आहे, त्या म्हणजे आतंकवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतलेली आहे, तरीसुद्धा आणखी खोलवर जाऊन याची माहिती घेणे आणि जे आतंकवादी आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा घडू नयेत। कारण देश एवढा मोठा आहे, मॉर्निंग वॉकला उठायला गेलं की लोक गोळ्या झाडायलेत, माणसाचा मृत्यू होतो आहे, नंतर इकडे आतंकवादाचा अंमल होऊन पर्यटनाला गेलेल्या लोकांवर मृत्यू होतो आहे, जीवन कोणाचं सुरक्षित राहिलं नाही, अशा प्रकारची ही एक प्रक्रिया आहे आणि ह्याच्यासाठी अत्यंत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। आतंकवादाच्या विरोधातली ही लढाई भारताला आणखी तीव्र करावी लागेल आणि ह्याला आणखी पुढे यावं लागेल, हीच आमची आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे। आणि ह्याच्यातले जे कोणी आतंकवादी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा आणि कारवाई पूर्ण झाली पाहिजे, अशा मग ते या देशाचे गृहमंत्री असो आणि जी काही व्यवस्थेतल्या उणिवा असतील त्यांनी प्रत्येकाने याचं उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे आणि त्यांनी योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। जे पहलगाम इथे जी काही घटना घडली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि हृदयद्रावक होती। पाहताना सुद्धा आपल्याला इथे एवढा त्रास सहन करावा लागत होता, तर त्या लोकांना किती त्यांच्यावरती त्यावेळेस त्यांना अत्याचार झाले, तर या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की जे कोणी यामध्ये दोषी असतील त्या दोषींना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। पंतप्रधान असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांच्यामार्फत आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की याच्यावरती जे कोणी हल्लेखोर, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। परंतु आज आपण पाहतो की कुठेही गेलं तरी आपण सामान्य माणूस हा सुरक्षित नाही, तर सामान्य माणसाची सुरक्षितता त्यांनी वाढवावी। लाडक्या बहिणीपेक्षा त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे त्यांनी यामध्ये आम्ही त्यांना विनंती करत आहोत की या सुरक्षेसाठी त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा आणि त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। जम्मू कश्मीर के पहलगाम स्थित हुए आतंकी हमले को लेकर आज तारीख 23 अप्रैल 2025 के रोज शाम 7 बजे कैंडल मार्च का आयोजन सकल मुस्लिम समाज और तमाम मुस्लिम संगठन की ओर से किया गया। कैंडल मार्च अपना कारण से होते हुए परभनी के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके पुतले के पास आकर कैंडल मार्च का समापन हुआ। इस कैंडल मार्च में सैयद खादर, हमीसा गुलाम मोहम्मद मिट्टू, हाफिज सैयद मोहतसीम, एडवोकेट शाहनवाज खान, फारूक ओबीसी, सैयद रईस, इनके अलावा अन्य पदाधिकारी कार्यकर्ता इसमें बड़ी संख्या में मौजूद थे। पहलगाम जम्मू कश्मीर में
जो आतंकी हमला हुआ है उसका लेकर निषेध दर्शाते हुए शिवसेना शिंदे गढ़ की ओर से जिला कलेक्टर द्वारा महामहिम राष्ट्रपति और यहाँ के केंद्र के गृह मंत्री को निवेदन दिया गया। निवेदन पर वेंकटराव शिंदे जिला प्रमुख, उसी तरह पूर्व सांसद सुरेश राव जी जादव, भास्कर राव लंगोटे पाटिल, धम्मदीप भैया रोड़े, माधवराव कदम, नितेश भैया देशमुख, प्रभाकर राव कदम, अशोक राव कराड़े और डॉक्टर नितेश ठाकुर इनके हस्ताक्षर रहते हुए बड़ी संख्या में इस समय शिवसैनिक मौजूद थे। सर्वांना वंदे मातरम। परभणी जिल्हा परभणी शिवसेनेच्या वतीने काल जम्मू काश्मीर येथे घडलेल्या निर्भीड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करतो आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या आपल्या देशातील सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने मारणं, चुकीच्या पद्धतीने मारणं हे या देशाला बिलकुल रास्त होणार नाही। कारण की विशेष करून या आतंकवाद्यांनी त्यांना नाव विचारलं, त्यांची जात विचारली, एवढंच काय तर त्यांचे कपडे काढून त्यांची शहानिशा केली। म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या देशात चालत असेल तर माझी परभणीकरांच्या वतीने मोदी साहेबांना विनंती आहे, अशा या निर्भीड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे। त्यांच्या 10 पिढ्याचा थरकाप व्हावा अशा पद्धतीने ॲक्शन घ्यावी लागेल, तरच हे हल्ले थांबतील, अन्यथा हे हल्ले असे चालत राहतील। म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून आणि एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही परभणीकर या भ्याड हल्ल्याचे अगदी तीव्र निषेध करतो। माझी विनंती आहे, जर आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करायला जमत नसेल तर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या सर्व शिवसैनिकांना आपल्या देशवासियांनी ही जिम्मेदारी द्यावी। नक्कीच बाळासाहेबांचा हा शिवसैनिक त्या पाकिस्तानमध्ये घुसून या भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्याला आम्ही शोधू त्यांना मारून त्यांना भर चौकात सुळावर चढवण्याशी आम्ही थांबणार नाहीत। म्हणून आम्ही जर त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही किंवा पाकिस्तानवर ॲक्शन झाली नाही तर आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाहीत। याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही। भारत माता की जय। 22 रोजी आपल्या भारताचा स्वर्ग असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिक, निरपराध नागरिक आपल्या सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते। एक अचानक घटना पहलगाम इथं घडली आणि खरं म्हणजे बेसावध असलेल्या निरपराध नागरिकावर काही पाकड्याच्या अतिरेक्याने जे अत्यंत धर्मांध जातीवादी आहेत, जे देशद्रोही आहेत, जे माणुसकीच्या विरोधात आहेत, अशा पाकड्याच्या नियोजित अशा प्रकारचा कट करून हे आमच्या निरपराध भारतीय जे काही प्रवासी होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। असं म्हणजे हा प्राणघातक हल्ला आहे, हा माणुसकी हल्ला आहे आणि ह्या देशाच्या विरोधात एक पुकारलेलं षडयंत्र आहे। या निमित्तानं आमची विनंती आहे शिवसेनेची, आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, की कुठल्याही या पाकड्यांना सोडता कामा नये, पाकड्यांना मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे आणि आतंकवादाचा बिमोड केला पाहिजे। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक।
हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.